गुड इव्हनिंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. आवाज येतोय माझा सर्वांना? ओके. आपल्या या आजच्या सेशनचा विषय आहे तो म्हणजे तयारी भूगोल या विषयाची. भूगोल विषयाची काय करायची आहे? आपल्याला तयारी करायची आहे. म्हणजेच तो विषय आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावा लागणार आहे की काय आहे या भूगोलामध्ये, कशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे, कशा कशा कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, कोणकोणते टप्पे असतील, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कशा पद्धतीने हा विषय समजून घ्यायचा, या सर्व गोष्टींचं इथं काय करणार आहोत आज आपण उहापोह करणार आहोत. म्हणजेच उपीट आणि पोहे नाही करणार, तर मग काय करणार? उहापोह म्हणजे चर्चा करणार आहोत. अत्यंत अशी डीप मध्ये जाऊन अशा सूक्ष्म लेवलवरती आज आपल्याला इथे चर्चा करायची. ओके, चला तर मग पुढे जाऊया. सर्वप्रथम भूगोल विषयाची ओळख. आता भूगोल हा काही व्यक्ती आहे का हो की ज्याची तुम्हाला ओळख करून घ्यायची आहे? साधारणपणे आपण काय करतो, ओळख कुणाची करतो आपण? मित्राची, मैत्रिणीची किंवा अशा म्हणजे व्यक्ती असलं पाहिजे त्याची ओळख करून घेतो. मग भूगोल विषयाची ओळख कशी करून घ्यायची? कोण आहे हा भूगोल? काय आहे हा भूगोल? साधारणपणे सर्वांना माहिती आहे भूगोल म्हणजे काय. का तर आपण 5वी पासून ते 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत, ज्यांनी आर्ट्स घेतलं त्यांना मग 12वी पर्यंत भूगोल हा विषय होताच. त्या भूगोलमध्ये आपण बऱ्याच ऍस्पेक्टनी किंवा बऱ्याच अँगलनी भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. 5वी 6वी पर्यंत महाराष्ट्राचा भूगोल असेल, त्यानंतर भारताचा भूगोल असेल, त्यानंतर पुढे पुढे जसं आपण आपली इयत्ता वाढत गेली त्या इयत्तेप्रमाणे आपण काय करत गेलो, भूगोलाच्या आणखीन खोलामध्ये जात गेलो. मग पुढे आपण काही ठिकाणी खंडांचा अभ्यास केला, काही देशांचा देखील अभ्यास केला. 11वी 12वीला आल्यानंतर मग जगाचा दृष्टिकोनातून आपण भूगोलाचा अभ्यास केला. बरोबर. मग ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे पुसटशी किंवा ओळख तरी आपल्याला आहेच भूगोलाची, नाही असं नाहीये. ओके, पण काय असतं भूगोल म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? काय असेल कुणी सांगू शकतं का बरं? भूगोल म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे ना, भू म्हणजे जमीन, ही धरणी, ही माता, ही जी आहे ना आपली जमीन, धरणी माता, ही भू. आणि गोल म्हणजेच ही आपली पृथ्वी. म्हणजेच काय? भूगोल. काय आहे? भूगोल. या भूगोलावरती जे काही आपल्याला दिसतं, जे काही आपल्याला जाणवतं, जे काही आपल्याला फील होतं, त्या सर्व गोष्टींचा काय करायचं? या भूगोलामध्ये अभ्यास करायचा. त्या सर्व गोष्टींचा या भूगोलामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे इथं लक्षात घ्या. ओके, आता याच्याच पाठीमागे तुम्हाला ही पृथ्वी दिसते. काय हो हे पृथ्वी अशी का झाली? असे दोन भाग काय केलेले दिसत आहेत? काय याच्यामध्ये काय वेगळं दिसतं का? काही दिसतं ना? काय दिसतं? इथं ही पृथ्वी अशी निळीशार आपल्याला दिसून येते आणि त्याच ठिकाणी काय होतं तर आतमध्ये थोडंसं हे लाल असं एकदम वाटतं की खूप मोठा असा भयंकर लावा आहे, खूप तप्त आहे, खूप अधिक तापमान असणारं काहीतरी दिसतं इथं. काय आहे हे? हे पृथ्वीचा अंतरंग आहे. पृथ्वीच्या ज्या जमिनीवरती आज आपण उभे आहोत, या जमिनीच्या आतमध्ये हे अशाच पद्धतीची रचना आहे. आता थोड्या वेळासाठी आपण असं म्हणूया की आपण एलियन आहोत. एलियन काय? अंतराळात, अंतरिक्षामध्ये आहोत कुठेतरी आपल्याला, आणि लांबून आपल्याला हा पृथ्वीचा हा गोळा दिसला. गोला माहितीये ना? गोला, हम ई गोला से आए हैं, तसा आपल्याला ई गोला दिसला, तो म्हणजे आपली पृथ्वी. म्हणजे पृथ्वी दिसताना बाहेरून कशी दिसते? हे अशीच निळीशा. हे एकले इमेज बघू शकता तुम्ही, इथं कळतं तुम्हाला. हे बाहेरून अशीच दिसते. खूप सुंदर वाटते ना? आहेच, खूप सुंदरच आहे मुळामध्ये. पण बाहेरून पाहिल्यानंतर पृथ्वीभोवती आणखीन काहीतरी गोळे फिरताना दिसतात, आणखीन काहीतरी ग्रह फिरताना दिसतात. एक छोटा उपग्रह दिसतो, नैसर्गिक उपग्रह. तो कोण आहे? चंद्र. त्याच्यानंतर आणखीन पुढे पाहिलं मग कोण दिसतो? सूर्य. तो एक तारा आहे, त्याच्यापासून या पृथ्वीला उष्णता मिळते. त्या ताऱ्याच्या उष्णतेपासूनच या पृथ्वीवरती जे काही जीवावरण निर्माण झालं ते त्याचेच उपकार आहेत. त्याच्या उष्णतेपासूनच हे सर्व काही घटना घडलेल्या आहेत. आता एलियन बास, आता मानव म्हणून पृथ्वीवरती येऊया. इथं आल्यानंतर काय दिसतं तुम्हाला? कोणकोणत्या गोष्टी दिसतात? डोंगर दिसतो, नद्या दिसतात, पर्वत दिसतात, समुद्र दिसतो, पठारं दिसतात, खाच खळगे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे भूरूपे दिसतात ना? मग हेच तर आहे भूगोलामध्ये. जंगल आहे, नद्या आहे, पर्वत आहेत, पठार आहेत, ज्वालामुखी आहेत, ओढे आहेत, नाले आहेत. ह्या सर्व गोष्टी करायच्या तिथं. यापेक्षा वेगळं असं काहीच नाहीये. यांचा अभ्यास करायचा आपल्याला इथं. फक्त काय आहे, आजपर्यंत आपल्या अभ्यासाचं म्हणजे काय म्हणूया आपण, फक्त ते पाहत होतो.
काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत ना त्याच लक्षात ठेवत होतो. पण आता थोडंसं चेंज करायचं. आता काय करायचं, हे असंच का, याच्या पाठीमागे हे असंच का घडलं, हे असंच का बरं होतं, हे कशामुळे घडलं, ही क्युरियोसिटी, हे प्रश्न आता नेहमी सोबत ठेवायचे. म्हणजे काय, त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला जे काही घडतं ते तिथं आपल्याला लक्षात येतं. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी खड्डा खोदला, असा खड्डा खोदल्यानंतर तुम्ही त्यातली माती बाहेर काढता. माती बाहेर काढल्यानंतर दुसरीकडे कुठेतरी चढ होतो. म्हणजेच काय, इथं भूगोलामध्ये कारण असल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. इथं चढ होतोय ना, म्हणजे याचा अर्थ असा होतो की दुसरीकडे कुठेतरी नक्कीच खड्डा झाला असणार आहे. हे लक्षात घ्या, कुठेतरी नक्कीच काय झालेला आहे, खड्डा झाला असणार आहे. म्हणजे इथं काय आहे, कारण असेल तर त्याचा परिणाम पण दिसतो. ओके, म्हणजे ते आपल्याला काय करायचं, त्याच्या पाठीमागे जायचं, ते पाहून घ्यायचं काय आहे, कशामुळे हे घडतं, पाऊस पडतोय कशामुळे पडतो, का, ह्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे. सायन्स म्हणजे तसं सायन्स नाहीये, वेगळंच ह्याच्या पाठीमागे कारण आहेत. सायन्स सारखीच आहेत, वेगळं. म्हणजे तुम्ही म्हणाल सायन्स नाही म्हणजे सायन्सच नाही का, आहे सायन्स आहे, पण साधं सिंपल आहे. नाहीतर काय होतं, सायन्स म्हणलं की आपल्या अंगावर काटा येतो, सायन्स, नो नो, असं नाहीये. सायन्स आहे पण कशा पद्धतीचं, साधं सिंपल, जे सहज आपल्याला समजू शकतं असं सायन्स. बरोबर, ह्याच गोष्टी आपल्याला इथं पाहिजे आहेत, त्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आणि त्यासाठी काहीतरी कारण असतात, ते असं कधीच घडत नाही. आता तुम्हाला, मला काही तसं म्हणजे इच्छा नाहीये, म्हणजे असं तुमच्या भावना दुखवायची किंवा हे करायची. पण एक लक्षात घ्या की पूर्वीचे आपण आता बरेच ग्रंथ वगैरे वाचले, तिथं आपण असं ऐकलेलं असतं की नाही, पाऊस पडत नाहीये, मग काय करतो, कोणीतरी एक व्यक्ती येतो, तो असा धनुष्यबाण घेतो आणि आकाशात असा बाण मारतो तो, आणि बाण मारल्यानंतर काय होतं, तर पावसाला सुरुवात होते. एवढं साधं सिंपल आहे का. ज्यावेळी तुम्ही हा भूगोलाचा अभ्यास कराल, हे काय आहे ऍक्च्युली, हे सिस्टम कशा पद्धतीने हे मान्सून काम करतं, कशा पद्धतीने पाऊस पडतो, ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही समजून घ्याल, त्यावेळी तुम्ही म्हणाल नाही, असं कधीच होणार नाही की कुणी बाण मारला, कुणी तपश्चर्या केली, कुणी देवाला साकडं घातलं, कुणी काय केलं म्हणून पाऊस येईल, नाही, असं कधीच होणार नाही. आता सध्या चर्चेमध्ये पण असतात बघा, अल निनो, ला निनो, काय येते अल निनो, ला निनो, काय याचा परिणाम भारतावरती का होतो, हा अल निनो ला निनो याची निर्मिती तर तिथं का होते, तिथं झाल्यानंतर तिथून भारत आपला एवढा लांब आहे, तरी त्या अल निनोचा, ला निनोचा भारतीय मान्सूनवरती, भारतामध्ये पडणाऱ्या पावसावरती परिणाम होतो. हे का घडतं, केला विचार कधी, का बरं असं होत असेल, काय आपला त्यांचा संबंध आहे, ना बांधाला बांध लागू नये, ना मी त्याच्या घरी कधी जेवायला जातोय, ना आमच्या कधी भांडणं झालीत, ना त्यांची मुलगी आमच्या घरी दिल्या की आमची मुलगी त्यांच्या घरी दिल्या म्हणून आमचा वाद आहे, म्हणून ते कधी आमचं बटन दाबतात, पाऊस कमी पडू दे, कधी बटन दाबतात आता लयच पडू दे. आता ह्या वर्षी तुम्ही ऐकलं असेल बघा, आता सध्या खूप चर्चा होती जोरात, म्हणजे मे मध्येच, की यावर्षी मान्सून 106%, 108% बरसणार, एवढा एवढा पाऊस पडेल. मग याचं कारण काय दिले की नाही, ला निनो सध्या डिऍक्टिव्हेट मोड मध्ये आहे, एल निनो हा सध्या काय आहे, तो ऍक्टिव्हेट झालेला आहे. हे काय आहे ला निनो, एल निनो, हे काय फॅक्टर आहेत, एल निनो ऍक्टिव्हेट झाला का, ला निनो ऍक्टिव्हेट झाला, काय गोष्टी आहेत, हे एवढं इंटरेस्ट आहे. आणि खूप साध्या सोप्या सिंपल कन्सेप्ट आहेत. लोकांनी याला सायन्स मध्ये घालून ना, एक तर कसं आहे, आपल्याला जे नॉन सायन्स बॅकग्राऊंड आले त्यांना सायन्स म्हणलं की पहिला अंगावर काटा येतो, अर सायन्स, अब खेल खलास हो गया, सायन्स म्हणले की खेल खलास, काही नसतं, तसं काहीच नाही मुळामध्ये. पण तेवढंही काही नाही, साध्या सिंपल गोष्टी आहेत. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी एखाद्या ठिकाणची हवा गरम होते, हवा गरम झाल्यानंतर ते काय होणार आहे, प्रयोग करून पाहिले असतील ना शाळेमध्ये असताना, हवेला पण वस्तुमान असतं, म्हणजे वजन असतं हवेचं पण. 2 फुग्यामध्ये हवा भरली, मध्ये लटकवलं असं, एक फुगा फोडला की दुसरा फुगा बरोबर खाली गेला, का, तर हवेला वस्तुमान आहे, वजन आहे. पण तीच हवा, आता आणखीन एक उदाहरण, तुम्ही गाड्या चालवत असाल, मुलींकडे ऍक्टिव्हा असतील, मुलांकडे बाईक असतील, कार असतील, असे वाहन आहेत. उन्हाळा आला की उन्हाळा आल्यानंतर आपण एक गोष्ट ऑब्झर्व करतो, एखाद्या समजा आपण लॉंग ट्रिपवरती गेलो, लॉंग ट्रिपवरती गेल्यानंतर आपल्या टायरचं प्रेशर असतं 30, पण काही 50-100 किलोमीटर गेल्यानंतर लगेच ते 32-33 प्रेशर दाखवतं. तुम्ही तर हवा भरली नाही, मग हवा आली कुठून, आणि हे उन्हाळ्यामध्येच का घडतं, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये का घडत नाही, कशामुळं, काय नाही, साधं लॉजिक आहे. हवा गरम झाली की ती प्रसरण पावते, म्हणजेच काय, तिचं जे काही घनता आहे जी ती काय होते, अशी प्रसरण पावते, तिचे जे रेणू आहेत ते एकमेकापासून लांब जायला लागतात, तिला अधिक क्षेत्र लागतं, ती अशी प्रसरण पावते. पण मग इथे एक लक्षात घ्यायचं,
जिथं ही घटना घडली ना, भूगोलामध्ये जसं मी खड्ड्याचं उदाहरण दिलं, एखाद्या ठिकाणी खड्डा झाला म्हणजे दुसरीकडे चढ होणार, हे निश्चित आहे, 100%. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. इथं असं झालं ना की तिथं तसं होणार म्हणजे होणार. इथं हवा गरम झाली ना की दुसरीकडे इथं हवा गरम झाली की हलकी होते ना. मग कुठं तर हवा अशी असते ना की जी थंड आहे आणि थंड झाली की ती जड होते. मग हे घडतं कुठं? हे घडतं आपल्या डोक्यावर. आता तुम्ही म्हणाल आमच्या डोक्यावर कसं काय घडणार आहे? डोक्यावर म्हणजे एक्झॅक्ट डोक्यावर नाही, आपले जे तपांबर, हे स्थितांबर, हे थर आहेत ना वातावरणाचे, ह्या थरांमध्ये ह्या प्रक्रिया घडत असतात. आपल्या म्हणजे बेमालूमपणे ह्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात. ह्यांच्यामुळेच आपल्याला हे काही जग दिसतं, हे ह्याच गोष्टींमुळे दिसतं. हेच इथं भूगोलामध्ये, भूगोलासाठी वेगळं असं काहीच नाहीये. काही वेगळं करायची गरज नाही, काही वेगळा विचार किंवा वेगळ्या गोष्टी करायची अजिबात गरज नाहीये. हे इथं लक्षात घ्या. पहिला झाली ना ओळख आता भूगोलाची. आता मित्र आहे ना भूगोल तुमचा. मी काही वेगळं सायन्स टेक्नॉलॉजी काही स्पेस सायन्स वगैरे असं काही सांगितलं नाही ना. म्हणजे लक्षात येतं, ह्या गोष्टी तुम्हाला कळतायत. अरे हे काहीच नाही वेगळं. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांशीच निगडीत असणारा हा एक भाग आहे. आणि त्याच घटनांना काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं टेक्निकल अँगलनी विचार करून हे असंच का म्हणून समजून घ्यायचं. झालं, भूगोल एवढंच आहे. ह्यापेक्षा वेगळा भूगोल तुम्हाला कुठं मिळणार पण नाही, काहीच नाही. ओके, ही झाली आपल्या भूगोल या विषयाची ओळख झाली. ओके, आता भूगोलाचा ऍडव्हान्टेज पण बघूया आपण. या भूगोलाला आपण इतर कोणकोणत्या विषयासोबत कनेक्ट करतो. म्हणजे काय, भूगोलाचा अभ्यास करतो तर भूगोलाचा फायदा झाला पाहिजे ना. आपला आता कसं नेचर बदललं, आपल्याला कसं आहे, आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे त्याचा बेनिफिट आपल्याला कुठंतरी वेगळ्या ठिकाणी मिळाला पाहिजेच, हे आपलं उद्देश आहे. आणि मिळणार, 100% मिळणार. कुठे कुठे मिळतो भूगोल या विषयाचा फायदा? पहिला आहे तो म्हणजे निबंधामध्ये. आता निबंध परत लक्षात घ्या, निबंध म्हणजेच काय, ज्याला बंधन नाही असा तो निबंध. कुठलाही विषय येऊ शकतो, चालू घडामोडीशी रिलेटेड विषय येऊ शकतो, एखादा हिस्टॉरिकल विषय येऊ शकतो, एखादा पॉलिटिकल अँगलनी असणारा विषय येऊ शकतो, एखादी जर भौगोलिक काही घटना घडली त्याच्याशी निगडीत विषय येऊ शकतो. तुम्हाला आठवतं का बघा बरं, थोडंसं आपण ना मागच्या वर्षामध्ये जाऊया. जानेवारी 2023 मध्ये जोशीमठ म्हणून उत्तराखंडमध्ये एक ठिकाण आहे. त्या ठिकाणावरती काय झालं, तिथल्या संपूर्ण जे काही गाव आहे, शहर आहे, ते शहर असं ना धसायला लागलं म्हणजे जमीन तिथली खचायला लागली, भेगा पडायला लागल्या जमिनीला, तिथलं लँडस्लाईड व्हायला लागले, ह्या घटना घडायला लागल्या. चालू घडामोडीशी निगडीत असणारा घटक आहे तो. विचारू शकतो आयोग त्यावरती प्रश्न, येऊ शकतो तुम्हाला त्यावरती निबंधाला विषय. करा एक्सप्लेन. त्यानंतर दुसरी एक घटना घडली तिकडच हिमालयामध्ये. काय होती ती घटना? ह्याच उत्तराखंड राज्यामध्ये बोगदा खणायचं काम सुरू होतं. तिथं काय झालं तर ते बोगदा खणत असताना तिथं ते काही कामगार आतमध्ये गेले आणि तिथली जमीन ढासळली. कशामुळे घडलं हे येऊ शकतो त्याच्याशी रिलेटेड काही एखादा विषय. म्हणजे तिथं निबंधाचा तिथं आपण वापर करू शकतो. एखाद्या ठिकाणी ढगफुटी झाली, महापूर आला, काही अशी नैसर्गिक आपत्ती आली की नैसर्गिक आपत्तीशी निगडीत असणारा कुठलाही निबंधाचा विषय असेल तर त्याला आपण आपल्या भूगोलाच्या नॉलेजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने तो निबंध लिहू शकतो. त्यामुळे निबंधासोबत याचा आपण संबंध जोडू शकतो. त्यानंतर येतो IR म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशनशिप्स, पेपर क्रमांक 2. या पेपर क्रमांक 2 मध्ये हा जो काही आपला आंतरराष्ट्रीय संबंध आहे याचा भूगोलाशी काय संबंध. आता भूगोलामध्ये आणखीन भूगोल म्हणलं की ते भूगोल फक्त एकच आहे का तेवढं, त्याच्यामध्ये आणखीन बरेच छोटे पार्ट आहेत. त्यामध्ये जे आपला आर्थिक भूगोल पण येतो. आर्थिक भूगोल म्हणलं की आर्थिक क्रिया हे आपण इतर देशांसोबत पण करत असतो. मग व्यापार आला, त्यामध्ये इतर देशांसोबत एक्सपोर्ट इम्पोर्ट ह्या गोष्टी आल्या, आयात निर्यात ह्या गोष्टी आल्या. मग या आयात निर्यात वरती पण आपल्या भौगोलिक परिस्थितींचा देखील परिणाम होत असतो. हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे असं की जे आपले शेजारचे देश आहेत, पाकिस्तान आहे इकडं, परत अफगाणिस्तान थोडंसंच आहे अफगाणिस्तान, परत चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, त्यानंतर बांगलादेश आहे, हे शेजारचे आपले देश आहेत. श्रीलंका आहेच खालच्या बाजूला 40 किलोमीटर असा खडा टाकलं की श्रीलंका दिसते आपल्याला, ती श्रीलंका आहेच. परत समुद्राशी नाते जोडून इतर काही आपले शेजारचे देश आहेत. यांच्यासोबत आपले नेहमी सीमावाद सुरू असतात, काहीतरी कुरबुरू सुरूच असतात,
काही ठिकाणी आपल्याला नैसर्गिक बॉर्डर आहेत, काही ठिकाणी मानवाने निर्मित केलेल्या बॉर्डर आहेत. मग ह्या सर्व गोष्टींशी रिलेटेड ह्या भूगोलाचा देखील तिथं आपण तिथं वापर करू शकतो, त्यांचा तिथं काय करू शकतो, वापर करू शकतो. त्यानंतर पेपर 3. पेपर 3 म्हणजे असं आहे ना की पक्ष्याच्या पंखाखाली असणारी पिलं, तसं हा भूगोलाचाच एक भाग पर्यावरण आणि डिझास्टर म्हणजेच काय, आपत्ती व्यवस्थापन. पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन याचं म्हणजे असं आहे ना की भूगोलाचं जे काही घडेल ना त्याच्या अंडर ह्यांचा कारभार चाललेला असतो. त्यामुळे हे कसं म्हणजे आपण म्हणून ओव्हरलॅपिंग करणारे हे सब्जेक्ट आहेत. ह्यांच्यामध्ये पर्यावरण भूगोलाचाच भाग असल्यासारखा आहे, आपत्ती व्यवस्थापन भूगोलाचाच भाग असल्यासारखा भाग. म्हणजे 3 विषयामध्ये देखील आपल्याला काय होतं, भूगोलाचा इथं आपल्याला फायदा होतो. निबंध आहे, त्यानंतर IR आहे आणि पेपर क्रमांक 3 आहे. या तिन्ही विषयामध्ये आपल्याला काय होतो, इथं 100% फायदा इथं होणार आहेच. ओके. त्यानंतर राहिला प्रश्न वेटेज. मगाशी म्हणालो ना आपण फायदा बघतो फक्त, आणि खरं बघायला पाहिजे प्रॅक्टिकली राहून ना कुठला विषय आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देतो, कुठल्या विषयाला जास्त महत्व आहे, तो विषय आपण चांगला परफेक्ट काही केलाच पाहिजे. नाही असं नाही आहे, कारण शेवटी काय आहे, फायनल आउटपुट मार्क्स मिळवणे, टॉप करणे हेच आपलं फायनल आउटपुट आहे. ओके. मग वेटेजचा जर विचार केला, आता 3 विषयांचा संबंध पाहिलेलाच आपण, पण स्पेसिफिक पेपर 1चा जर विचार केला तर पेपर 1 मध्ये किती वेटेज आहे, कारण एक आपल्याला ट्रेंड असतो, ट्रेंड लाईन असतं की कशा पद्धतीने हे वेटेज बदलतंय, कमी होतंय, वाढतंय, कशी आपली स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. हे स्ट्रॅटर्जी ठरवण्यासाठी आपल्याला हे जे काही विश्लेषण आहे हे आपल्याला मदत करतं. आता आपल्याला जास्त पाठीमागे जायचं नाही, आपल्याला 5 ते 7 वर्षाचं विश्लेषण करायचं, मोस्टली 5, पण आता चला ठीक आहे, तुम्हाला बेनिफिट म्हणून 2 वर्ष आणखीन एक्स्ट्रा आपण घेतलं. तर इथं आपण विचार करूया तो 2017चा. 2017 मध्ये 105 मार्कासाठी काय होतं, तर भूगोल हा विषयाशी निगडीत तिथं प्रश्न विचारले होते. ओके. त्यानंतर जाऊया 2018 मध्ये. 2018ला 100 मार्कासाठी तिथं प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर 2019 मध्ये परत 100 मार्क इक्वल. त्यानंतर परत 2020 परत 100 मार्क, परत 2021 95 मार्क, परत 2022 95 मार्क, परत 2023 100 मार्क. आता याचं जर ऍव्हरेज काढलं, सरासरी काढली, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, 99 ते 100 मार्कासाठी काय आहे, भूगोलाचं वेटेज आहे, भूगोल या घटकाचं महत्व आहे. मग अशा विषयाला आता तुम्ही हे जे पाहतोय ना आपण, तुम्ही हे अभ्यास केल्यानंतर मी जे सांगतोय अशा पद्धतीने समजून घेतल्यानंतर मी तर असं म्हणेल की मूर्खच असेल की जो या अशा विषयाला निग्लेक्ट करेल किंवा अशा विषयाला दुर्लक्षित करेल. आणि हक्काचे मार्क्स आहेत, हक्काचे मार्क्स आहेत, सहज मार्क्स मिळून जातात. कसे मिळवायचे, काय करायचं, सहज बघता बघता भूगोल होऊन जातो असा. म्हणजे एवढं महत्वाचा, एवढं वेटेज असणारा विषय आपल्याला दुर्लक्षित करून चालेल का? बरं, इथंच याचं महत्व आहे असं नाहीये, आणखीन 3 विषयामध्ये पण आहे महत्व, आपण ते पाहिलेलंच आहे. निबंध आहे, IR आहे, त्यानंतर आपला पेपर 3 आहे, त्याच्यामध्ये पण ह्याचं महत्व आहे. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज आपण असं पकडून चालूया की नाही म्हणलं तरी हा 200 पर्यंत आपल्याला घेऊन जातोच. जर निबंध नाही सारा याच्याशी रिलेटेड तरी आपल्याला तिथं 150, 170, 60 पर्यंत हा आरामात घेऊन जातो. आलं लक्षात? त्यामुळे हे पण लक्षात घ्या. आणि प्रश्नाचं स्वरूप जर पाहायचं म्हणलं आपण तर एक लक्षात घ्या, 10 मार्कसाठी 4-5 प्रश्न आणि 15 मार्कसाठी 2-3 प्रश्न, हे अशा टाईपमध्ये. 10 मार्कसाठी 150 शब्दामध्ये लिहा आणि 15 मार्कसाठी 250 शब्दामध्ये लिहा. ओके. तर हे पण थोडंसं लक्षात घ्या, कशा पद्धतीने प्रश्न असतात, कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे की PYQ बघत चाला. ओके. आता एक सुखद धक्का, आता सिलेबस तुम्ही पाहिलेला असेल, पण आता हा आणखीन परत एकदा सिलेबस माझ्याकडून पाहून घ्या. स्क्रीनशॉट काढून ठेवलं, बघा कसा दिसतोय सिलेबस. एवढं छोटा आहे, 100 मार्क आहेत, हे 100% आपण होणारच. पण थोडंसं इथं तुम्हाला आता थोडंसं लो फील होईल की हे दिसतं तसं नाहीये. मराठीत एक म्हण आहे बघा, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपल्याला वाटतं अरे छोटे एवढं, तर काय सांगितलं, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्य. कशाच आहे, जगाचा. एवढंच वाक्य आहे, 1 2 3 4 5 6 शब्दाचं वाक्य आहे, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्य. कशाचं म्हणतोय, पण जगाचा. पण एवढंही नाही, कुठपर्यंत आपली डेप्थ असली पाहिजे ते पण माहिती असणं गरजेचं. तसं बघायला गेलं तर जगाचा अभ्यास करायचा म्हणलं ना भूगोलाचा, तर खूप वास्ट आहे. पण तिथपर्यंत जायचंय का, नाही.
डिमांड काय आहे, आता डिमांड कोण सांगतं, हे ते असतं ना, मागणी तसा पुरवठा, हे लक्षातच ठेवायचं सूत्र. उगं फापड बसारा करत बसायचं नाही. मागणी तसा पुरवठा हे लक्षात ठेवायचे. हे काय मागणी करतात, कशा पद्धतीची मागणी आहे, प्रश्न किती मार्कासाठी आहे, किती शब्दात लिहायचा आहे, कुठपर्यंतची डेप्थ आहे याची, हे तुम्हाला सांगणार आहेत, कशा पद्धतीने पाहिजे ते. ओके. त्यानंतर पुढे जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण दक्षिण आशिया व भारत उपखंड यासह, ते तर राहणारच आहे. आणि स्पेसिफिक जर आपण महाराष्ट्र आपल्या एमपीएससी कडे आलो तर एमपीएससीचं तिथं असतंच, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, हे तिथं ठेवलेलंच आहे त्यांनी, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. भले प्रश्न विचारू किंवा न विचारू, पण पोराला महाराष्ट्र कळलाच पाहिजे, हा उद्दिष्ट त्याच्या पाठीमागचा. ओके. त्यानंतर पुढे जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय, तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, परत पुढे कंसात भारतासह. महाराष्ट्र जोडायचंच आपण, महाराष्ट्र कुठे भारतात आहे म्हणजे येणार, 100% येणार. मग पुढे भूकंप आहे, सुनामी आहे, ज्वालामुखी हालचाली आहेत, चक्रीय वादळी आहेत इत्यादी अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना आहेत. त्यानंतर भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये, जलाशय आणि हिमनग यांच्यासह स्पेशल कंसात मेन्शन केलंय. चुकून एखादा म्हणेल नाही नाही तुम्ही लिहिलंच नाही, मी केलंच नाही, असं नाही करायचं, म्हणून स्पेशली मेन्शन केलं. परत तसेच वनस्पती, प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम. तसं पाहायला गेलं, भूगोल हा आपल्या दैनंदिन जीवनावरती 100% परिणाम करणारा असा घटक आहे. तुम्ही काहीही करा, कुठल्याही विषयात जा, काहीही करा. म्हणजे इव्हन बघा ना, एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता जनरली आहे का सातारकर कोण, सातारा, सांगली आहे का आपल्या, आता ऑनलाईन आता सध्या असेल तर हाय करा नुसतं. आहे का नाही सातारा, सांगली कोणी? बरं ठीक आहे, लय लाजताय बाबा तुम्ही, आता एवढं लाजल्यावर कसं होणार आहे. बरं ठीक आहे, चला. आता आपण जनरली असं म्हणतो किंवा पाहिले पण आहे आपण, आर्मीमध्ये, पोलीसमध्ये बऱ्यापैकी सातारा, सांगलीकडची पोरं असतात. का असतात? कारण ते काटक आहेत. का काटक आहेत? कारण ते डोंगराळ भागामध्ये राहतात. त्यांचं दररोजचं जीवन ते काय, डोंगर चढणं, डोंगर उतरणं, डोंगरावर चढणं, डोंगरावर उतरणं. म्हणजे केलं ना, भौगोलिक परिस्थितीने त्याच्या शरीरावरती, त्याच्या राहणीमानावरती, त्याच्या खानपानच्या ह्याच्यावरती परिणाम केला का नाही? म्हणजे कुठलाही काही घ्या तुम्ही अँगल, तो भूगोलाशी कनेक्ट होतोच. एखादी पॉलिटिकल पार्टी आहे, आता सध्या एक हासदेव म्हणून जंगल आहे, त्या जंगलाचा मुद्दा सुरू आहे. आता त्या लोकांना का आंदोलन करावं वाटतं, का सरकारच्या विरोधात उभं राहावं असं वाटतं? ते आदिवासी लोक आहेत. आदिवासींचं मूळ घर म्हणजे काय, जंगल. ते जंगल तोडून तिथं खाणी खोदतायत, खाणीचं काम सुरू आहे. आता येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतो मे बी, कदाचित माझा एक आहे अंदाज की त्याच्यावरती प्रश्न तरी येईल किंवा निबंधाशी रिलेटेड विषय तरी येऊ शकतो. काहीतरी दोन्हीपैकी घडेल, एवढं 100%. कारण खूप मुद्दा गाजतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जैविक साधन संपत्तीचं काय होते तर हानीकरण पण तिथं घडून येतं. पण आता 2 अँगल आहेत. परत प्रगती पाहिजे तर इकडं तुमचं नुकसान होणारच आहे. जर नुकसान नकोय तर प्रगती मग थांबेल. पण आता त्याच्यामधला काही मार्ग असेल तर आणखीन वेगळं असू शकतं. पण हे असे हॉट टॉपिक कुठंतरी ते रिलेट करतात. ह्यात पॉलिटिकल अँगल त्याला येऊ शकतो ना. हे अशाच पद्धतीने एकमेकांसोबत कनेक्ट असणारे भाग आहेत. हे पण इथं लक्षात घ्या. आता थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. ऍक्च्युअल मध्ये आता आयोगाने दिला, पण आयोग प्रश्न अशा टॉपिक वरती विचारतो. ओके. तर याच्यामध्ये बघा, पहिला आहे प्राकृतिक भूगोल, त्यानंतर मानवी भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हा विषय संदर्भासह यामध्ये ऍड करा. ओके. युपीएससी साठी जर आपण गेलो तर मग तिथं महाराष्ट्राला थोडंसं वेगळं केलं तरी चालू शकतं, काही हरकत नाही. पण कदाचित बऱ्यापैकी तिथं बऱ्याच वेळा तिथं प्रश्न आलेले आहेत महाराष्ट्राशी रिलेटेड असणारे. सो आपला महाराष्ट्र आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. हे आता ओबडधोबड असे 5 आपण हायलाइटेड पॉईंट काढू शकतो. पण यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट कुठला असेल माहिती आहे का? मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. या प्राकृतिक भूगोलामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. म्हणजे ते एक पिटारा आहे. अलिबाबाचा खजिना उघडला ना, असा पिटारा उघडला की मध्ये बरंच काय काय निघतं. सेम तसं आहे हा प्राकृतिक भूगोल. आणि या प्राकृतिक भूगोलाशी रिलेटेड असणाऱ्याच कन्सेप्ट, याच्याशी रिलेटेड असणाऱ्या संकल्पना या प्रत्येक ठिकाणी मग परत लागू होतात. म्हणजे पहिला काय करायचं तर याला कम्प्लीट करायचं. याला अगदी व्यवस्थित कोळून प्यायचं, घासून कोळून असं ना पिऊन टाकायचं, अंगाला लागला पाहिजे हा.
हे डोक्यात एकदम भिनलं ना, हे आरामात होऊन जातं. हे सगळं लगेच कळायला लागतं, का का असं घडतं, का इथं काय आहे, कशामुळे हे गोष्टी घडल्या, काय झालं, हे सगळे ऑटोमॅटिक क्लिअर व्हायला लागतात. ओके, सो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. आणि मागचा जर आपण युपीएससीचा ट्रेंड पाहिला तर त्या ट्रेंडमध्ये आपल्याला असं दिसून येतं की मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स जे आहेत, प्रश्न जे आहेत, ते प्राकृतिक भूगोलाशी रिलेटेड असणारेच विचारले जातात. प्राकृतिक भूगोलाशी रिलेटेड असणारेच विचारले जातात. याला आणखीन एक गोष्ट करायची ते म्हणजे करंटचा टच द्यायचा, चालू घडामोडी. हे पण एक महत्वाचं आहे, त्याच्याकडे जायचंच आपल्याला पुढे, पण लक्षात ठेवा तरी पण याला करंटचा पण टच द्यायचा. करंट इथं करणं गरजेचं आहे. म्हणजे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की अरे सबका बाप कोण है, भिकू मात्रे नाही, प्राकृतिक भूगोल है. भूगोलामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणतो ना आदी नमन गणरायाला, तसं आदी नमन प्राकृतिक भूगोलाला. प्राकृतिक भूगोल ज्याला समजला त्याचा भूगोल 100% कम्प्लीटच झाला. कारण याच्याशी रिलेटेड सगळ्या संकल्पना ज्या आहेत, सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ते प्राकृतिक भूगोलाशीच रिलेटेड आहे. सो याला परफेक्ट आणि 100% असं करून घ्यायचं ना की बस, म्हणजे तुम्हाला कळलं असेल, नादच खोडा म्हणजे. ओके, मग या प्राकृतिक भूगोलामध्ये काय काय येतं, काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्याकडे एकदा नजर टाकूया. प्राकृतिक भूगोल प्रामुख्याने पृथ्वीच्या विविध क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या नैसर्गिक प्रक्रियाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ भूरूपे, सागरी भूगोल, वातावरण, जैविक भूगोल. येथे प्रामुख्याने संकल्पना समजून घेण्यावर आणि उत्तरात प्रभावी पद्धतीने सादर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आता पहिला ह्या मुद्द्याकडे जाऊया शेवटच्या. उत्तरात प्रभावी पद्धतीने सादर करण्यावर आणि लक्ष केंद्रित करण्यावर काय केलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता हे लक्ष केंद्रित कधी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही प्राकृतिक भूगोल सगळा समजून घेणार आहे व्यवस्थित, त्यावेळेस याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकता. मग कसं सादर करायचं, काही नाही, साधं सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काही विद्या मंत्र नाहीये की हाच फॉर्म्युला पाहिजे, हे असंच घडलं पाहिजे, हे असंच केलं पाहिजे, काही नाही. फक्त एक गोष्ट IMP पॉइंट म्हणून लक्षात ठेवा. काय आहे तो पॉइंट, चित्रकलेची आवड आहे का तुम्हाला? चित्रकला असणाऱ्यांना खूप चांगलं, नसणाऱ्यांना पण खूप चांगलं. इथं चित्र काढावे लागतात भूगोल, आपल्या भूगोल या विषयामध्ये. चित्र म्हणजे काय, नकाशे असतील, वेगवेगळ्या भूरूपांचे डायग्राम्स असतील, ह्या गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात. का काढाव्या लागतात तर एक लक्षात घ्या, सौ सोनार की एक लोहार की, एक म्हण आहे बघा मराठीमध्ये. तर काय होतं, तुम्ही जर त्या समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की भूखंड वहनाचा सिद्धांत उदाहरण स्पष्ट करा, असा प्रश्न विचारला तुम्हाला. मग आता तुम्ही ते प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ते भूखंड वहन कशा पद्धतीने घडतं, दोन भूखंड एकमेकाजवळ आले किंवा एकमेकापासून दूर जायला लागले, हे जर आकृतीच्या माध्यमातून तुम्ही जर स्पष्ट केलं तर तो जो काही पेपर चेक करणारा असतो, एक्झामिनर जो आहे आपला, त्याला पहिलाच दिसतो आकृती, अरे वा इसने तो बहुत अच्छा काम किया है. तो काय म्हणतो लगेच, हा ह्याला हे जमलंय ना, ह्याला हे माहिती आहे ना, म्हणजे पुढचे मुद्दे ह्याला 100% माहिती असणार. म्हणजे काय होतं, तो आपल्या उत्तराच्या बाबतीमध्ये थोडासा पॉझिटिव्ह अँगल निर्माण होतो त्याच्या मनामध्ये. त्यामुळं थोडंसं हळूहळू प्रयत्न करायचे. ज्यांना जमत नाही ना, परफेक्ट सगळ्यांना जमत नाही आहे, ते म्हणतात ना कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. आत्तापासून शिकायचं. काय आपल्याला वेगळे करायचं नाही. काही काही गोष्टी आहेत त्या आपण इथं पाहणारच होतो. जसं आपले लेक्चर पुढे जातील तसं तसं सांगणार आहे, कुठं काय काढायचं, कुठं कशा पद्धतीने हे करायचं, कशा पद्धतीने ते शिकत जायचं. साध्या सिंपल अशा आकृत्या असतात, काही वेगळं नाही, पण फक्त काढावे लागतात, हे लक्षात घ्या. ओके, ते सादरीकरणाचा एक प्रभावी सादरीकरणामधला तो एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, आता पुढे जाऊया. प्राकृतिक भूगोलामध्ये काय महत्वाचे घटक आहेत, काय काय आपल्याला पाहणं गरजेचं आहे. भूरूपशास्त्र हा एक यामध्ये सर्वात महत्वाचा मोस्ट IMP असणारा टॉपिक आहे. भूरूपशास्त्र हा घटक साधारणपणे जमिनीच्या पृष्ठभागावर घडणाऱ्या नैसर्गिक घटनाबद्दल आहे. उदाहरणार्थ भूकंप झाला, ज्वालामुखी, खडक, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना इत्यादी. हा विषय भूरूप निर्मिती प्रक्रियेबद्दल आंतरिक आणि बाह्य माहिती प्रदान करतो. आता तुम्ही फिरायला जात असाल बघा, कधी तुम्ही हिमालयात पण गेला असाल, कधी सह्याद्रीमध्ये पण गेला असाल, किंवा अभ्यास तरी केला असेल. हिमालयात आणि सह्याद्रीमध्ये काहीतरी खूप मोठा असा डिफरन्स आहे. काय डिफरन्स असेल बरं ते जाऊ दे. आता आपले शेतकरी बॅकग्राऊंड असणारे बरेच विद्यार्थी आहेत. त्या शेतकरी बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये, शेतामध्ये विहिरी असतील,
त्याने कधी विहिरीचं निरीक्षण केलंय का? की ही जमीन, या जमिनीपासून 2-3 फूट गेल्यानंतर तिथपर्यंत माती दिसते, तिथून मग काय दिसतं? ते मांजरा खडक, कुठला ते हे मुरुम ते मुरुम दिसतं का नाही असलं, बरोबर ना? त्याच्या खाली गेलं की मग जरा ते काळा पाषाण दिसायला लागतं. अरे लागला रे, काळा पाषाण लागला म्हणजे काय, आता टेन्शन नाही, विरड हासळत नाही. शेतकऱ्याच्या भाषेत सांगतोय. परत तुम्ही म्हणाल अरे हे काय आपल्या भाषेमध्ये सांगतोय ग्रामीण, कारण शेतकऱ्याला महत्वाचं काय असतं, विहिरीमध्ये ते जो काही भरावा आहे, जो काही त्याच्या कडनं असले ते त्याच्या कडे कपारे ते पडू नये, ढासळू नये म्हणून काय शेतकरी बांधून पण घेतात बघा विहिरी. मग आपण आता आपल्याला सोर्स पाहिला तोच अवेलेबल, मग आपण आपल्या इथल्या जमिनीचं पहिलं निरीक्षण करू ना, कशी दिसते आपल्याला आपली जमीन. हा दिसतो मातीचा थर, त्यानंतर काय आहे तो वेगळाच थर आला, हा चेंज झालं काहीतरी. त्यानंतर मग परत काय झालं, काळा पाषाण लागला. ओके ठीक आहे, काळा पाषाण नंतर मग परत काहीच नाही, मग परत काय तिथूनच कुठेतून झरे मिळतात आपल्याला, तिथून मग पाणी येतं, ते होतं. ही पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. ह्या भूरूप आहे आपल्या इथलं भूरूप आहे. आता विदर्भातले जर आपले काही बांधव असतील, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये, चंद्रपूर, गडचिरोली त्या भागामध्ये जर तुम्ही विहिरी पाहिल्या ना, तर अशा पद्धतीच्या विहिरी नाही दिसणार. तिचं थोडंसं खालचं भूरूप जे आहे ना ते वेगळ्या पद्धतीचं दिसेल. का बरं वेगळं दिसेल? तुम्ही भारताच्या नकाशामध्ये आपला जो महाराष्ट्र किंवा भारतातला जो पठारी प्रदेश आहे त्याचा कधी नकाशा पाहिलाय का, कशा पद्धतीने तो पसरलेला? त्यामध्ये ना ज्यावेळी अख्खा महाराष्ट्र त्यांना 80 ते 90% कव्हर केलाय, पण थोडासा भाग स्लाइडली काय झालाय त्याच्यामधून निसटलाय. मग त्याच्यामध्ये काय येतं, नागपूरचा काही भाग येतो, चंद्रपूर येतो, गडचिरोली येतो, यवतमाळचा थोडासा भाग येतो, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा भाग येतो. मग तिथल्या जमिनी, तिथल्या भूरूप कशी आहेत, कशा पद्धतीची आहेत, कधी विचार केलाय का? का बरं इथंच पाषाण लागतो, का इकडं असं होतं? आता तुम्हाला माहितीये का, आपल्या इथं बोर आपण पाडतो 500-1000 फूट, काय काय लोकांनी 1400-2000 फुटापर्यंत बोरवेल खोदले, त्याला इंधन विहीर असं म्हणतो आपण, बरोबर? मग ते खोदत असताना आपल्याला किती पण खाली जाऊ दे, ते दगड माती ते पाषाण वगैरे ते लागतं, तसंच हे होतं. तुम्हाला माहितीये का, उत्तर भारतामध्ये लोक हातानं बोरवेल मारतात. का बरं असं? त्यांना 25, 30, 40 फुटावरतीच पाणी लागतं. आपल्याकडे 400-500 फूट खोल गेलं तरी पाणी लागत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपली भूजल पातळी कमी, त्यांच्याकडे भूजल पातळी जास्त. का बरं असं? अरे मास्तरी अडे का रे सारखंच, का बरं असं चाललंय? प्रश्न पडले पाहिजे ना, प्रश्न पडले ना की उत्तर मिळतात, ऑटोमॅटिक शोधायला लागतो आपण. कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं, कारण माहिती पाहिजे. ही घटना घडते नक्की ह्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे, हे झाले ना असं नक्की ह्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. आणि हे कारण शोधत गेले ना की भूगोलाचा ऑटोमॅटिक अभ्यास होतो. क्युरियोसिटी निर्माण झाली पाहिजे, हे असं का बरं झालं, कशामुळे हे असं घडत असेल, हे असं माहिती असणं पाहिजे, शोधत गेलं पाहिजे. ओके, मग आता भूरूप, नदीकाठची भूरूप वेगळी आहेत. नद्याकाठच्या जमिनी एकदम सुपीक असतात. का बरं? परत मास्तर, का बरं असं होतं? जिथं नदी नाही, ओढा नाही, काय नाही, तिथल्या जमिनी थोड्याशा भरड प्रकारच्या असतात. का बरं? आता साधं उदाहरण ना, नदीला पूर आला, गाळ आणते नदी वाहून. ओके, गाळ आला किंवा काय होतं, जमिनी सुपीक होतात. हे भरड जमीन, माळावरची जमीन, इथं कुठली नदीचं पूर येणार आहे, काय होणार आहे? इथं जी आहे ना माती ती तशीच राहील. त्याच्यामध्येच तुम्ही मग एक काम करा, कुठल्या तर तळ्यातली माती आणा, कुठली तर माती आणा, घाला तिथं, त्याला करा सुपीक. भूरूप, ही कशी भूरूप निर्माण झाली हो? आता आपण युट्यूबवरती किंवा कुठल्या म्हणजे मूवीमध्ये, पिक्चरमध्ये पाहिलं असेल बघा, पृथ्वी पहिला अशी होती, काय होती, तप्त गोळा होती. मग काय झालं, हळूहळू ती थंड व्हायला लागली. मग काय झालं, थंड झाल्यानंतर वरची लेअर पहिला थंड झाली. मग काय झालं, मग झालं असं की मग इथं खडकांची निर्मिती झाली. मग काय झालं, सगळेच खडक एकसारखे नव्हते. मग काय झालं, जे खडक ज्या पद्धतीचे होते तिथं त्या प्रकारची मृदा निर्मिती झाली. किती भारी आहे ना? मग काय झालं, मग मध्ये झाला ज्वालामुखी आहे ना, इथं ज्वालामुखीने काय केलं, महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती सांगा कशामुळे झाली ना ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून. परत ज्वालामुखीचे उद्रेक 2 प्रकारचे असतात. कुठल्या प्रकारचे? एक भ्रंशमूलक असतो आणि काय असतो, शंकूच्या आकाराचा असा हे असतो. मग महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली? सपाट, म्हणजेच काय, भेगा पडल्या, ज्वालामुखीचा जो काही लावा रस आहे तो वर आला आणि जमिनीवरती पसरला. आणि या ज्वालामुखीपासून म्हणजे या लावा रसापासून काय झालं, महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. किती वेळा काय झाली हे फॅक्च्युअल डाटा, पण मागची कन्सेप्ट काय आहे,
कशामुळे झाली, मग परत मागच्या कन्सेप्ट काय असतात, कुठल्या प्रकारचा लावा होता, बेसिक होता की ऍसिडिक होता. कारण लाव्याचे पण परत दोन प्रकार असतात. बेसिक लावा असेल तर मग काय तयार होतं, ऍसिडिक लावा असेल तर मग काय तयार होतं. आहेत ना प्रश्न, उत्तर पण मिळणार आहेत, नका टेन्शन घेऊ. हे एक झालं. बरं लावा, आता लावा असं ज्वालामुखीचं उदाहरण निघालं. आता हा अशा पद्धतीचा ज्वालामुखी आहे. आता आपण समजूया की शंकूच्या आकाराचा असं ज्वालामुखी आहे आणि त्याच्यामध्ये याचं केंद्र नाभी आहे आणि इथं शिलारस कोठी आहे अशी कुठंतरी. ही शिलारस कोठी आहे. शिलारस कोठी म्हणजे काय, भूगोलाची भाषा पण समजून घ्या. शिलारस कोठी नाहीतर आपलं म्हणायचं स्टोरेज आहे, या स्टोरेज मधून लावा बाहेर येतो आणि मग पसरतो, नाही. इथून हा लावाचा उद्रेक झाला. हा वर काय सरळ पाईप बसवलाय का त्यानं, केसिंग पाईप टाकलाय का, बोरवेल मध्ये टाकतो आपण, नाही ना. मग त्याचं काय, इथं पण जमिनीमध्ये कुठेतरी भेगा असतात. आपल्याला जे विहिरीमध्ये बोरवेलमध्ये पाणी येतं ना झिरपलेलं, ते असंच पाणी मिळत असतं. इथंच कुठेतरी इथं भेगा असतात, झिरपतं पाणी, पाणी झिरपल्यानंतर इथं साठतं, हे होतं. आणि मग त्यानंतर काय होतं, हे लावा जो आहे या शिलारस कोठीमधून ज्यावेळी हा याचा काय होतं, या पाण्याशी इतर घटकांशी संबंध येतो, त्याचं मग याचं प्रेशर वाढायला लागतं आणि मग हे काय करतं, जागा बघतो कुठून तरी मला बाहेर निघायचं, आता माझा काय कंट्रोल होत नाही प्रेशर. तो म्हणतो चला वरच्या दिशेने जाऊया. पण वरच्या दिशेने जात असताना कुठेतरी इथं अडथळा, इथं अडथळा, इथं अडथळा. मग ते लावारस इथं पण जाऊन बसतं, इथं जा, इथं जा, इथं जा, इथं जा, इथं जा. काय झालं, मग इथं जाऊन ते अडकून पडला. काही बाहेर गेला, काही बाहेर गेल्यानंतर काहीने डोंगराची निर्मिती केली, काहीने काय केलं, पठाराची निर्मिती केली. हे मध्ये अडकले, मग हे पण भूरूप आहेत. हे लवकर थंड झाले, यांच्या तुलनेमध्ये हे थोडे उशिरा थंड झाले, पण ते पण थंड झाले. मग तिथं पण काहीतरी खडक निर्माण झाले. त्या खडकांचे देखील प्रकार आहेत. आता याचं उदाहरण म्हणलं, भेगा म्हणलं ना की भेगा खूप काही, आता जमिनीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की खूप अचंबित करणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत. त्यातलं एक साधं उदाहरण सिरिया, माहितीये का, मुअम्मर गद्दाफी. या सिरियामध्ये भूमी अंतर्गत काहीतरी एक समुद्र असल्यासारखाच एक पाण्याचा साठा आढळला सिरिया वाळवंटी प्रदेशामध्ये. तिथं जमिनीमध्ये पाण्याचा साठा आढळला. एवढा मोठा साठा आहे तो की सिरिया या देशाला 200 वर्षापर्यंत त्या साठ्यातून पाणी पुरवठा होऊ शकतो. म्हणजे विचार करा की काय काय दडले ह्या जमिनीमध्ये किंवा काय काय दडले या आपल्या पृथ्वीमध्ये. अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी पण आपल्याला इथं अभ्यासाला मिळतात. ओके, मग हेच खडक आहेत. खडकांच्या वरती परत निक्षेपण क्रिया असतात, वेगवेगळ्या अशा क्रिया घडत असतात. मग त्यांच्यापासून वेगवेगळी परत भूरूपे तयार होत असतात. मातृखडक वेगळा, त्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या क्रिया घडून वेगवेगळ्या खडकांची निर्मिती होते. त्या खडकापासून वेगळी परत भूरूपे तयार होतात, त्यांचा इथं अभ्यास करायचा आहे. नदीपासून वेगळी भूरूपं तयार होतात, हिमनदीपासून वेगळी भूरूपं तयार होतात, समुद्रांच्या लाटापासून वेगळी भूरूपं तयार होतात, वाऱ्याच्या वाहण्यापासून देखील वेगळी भूरूपं तयार होतात. महत्वाचे 4. त्यानंतर आणखीन एक आहे, तो म्हणजे की अंतर्गत भूमिजल जे आहे, म्हणजे जे आपण पाहिलं नाही तर जमिनीत पाणी झिरपतं, त्यानंतर ते इकडे हे होतं, असं होतं, तसं होतं. म्हणजे झिरपत असताना यांच्यासोबत पण काही अशा रासायनिक अभिक्रिया घडत असतात की त्या माध्यमातून काय होतं, जमिनीमध्ये देखील वेगवेगळ्या आकाराची, अंतर्गत भूमीमध्ये पाताळामध्ये देखील काय होतात, तर वेगवेगळ्या आकाराची भूरूपं तयार होतात. काय केलं आपण, फक्त ह्या एक एक गोष्टी आपण काय करतो, एक्सप्लेन करत चाललो. ओके, मग इथं भूरूप हा खूप महत्वाचा आहे. आता इथं तुम्हाला दिसतं बघा, इथं लेक आहे म्हणजे तलाव आहे, ह्या डेझर्ट म्हणजे वाळवंट आहे, इथं ग्लेशियर म्हणजे हिमनदी आहे, इथं वारा आहे, इथं समुद्र आहे. ओके, इथं सगळे असे टायडल फ्लॅट आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत इथं. हे भूरूपाशी निगडीत असणारी ही याची रूपं आहेत. इथं यांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यापेक्षा वेगळं असं काहीच नाही. परत जाऊया वातावरण. आज वातावरण जरा थंडच आहे. वातावरण आज लय दमट आहे राव, लय गरम होते. वातावरण लय गार आहे, गार लय गार लागा लागले. आता कसं वाटतंय, गार लागतंय. काय असतं वातावरण, बदलतं का कधी, डिझास्टर चेंजेस होतात. आता न्यूज वाचलीच असेल, 2024 हे वर्ष आजपर्यंतचं सर्वाधिक हॉट इयर म्हणून गणलं जातं, सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून गणलं जातं. दिल्लीमध्ये न्यूज ऐकली असेल, 52 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रेकॉर्ड ब्रेक नोंद केलं. येऊ शकतं, भूगोलाशी निगडीत आहे तो. का बरं असं होतं, साधं सिंपल गणित आहे. कशामुळे घडलं हे,
त्याच ठिकाणी मुंबई मेट्रो सिटी, मुंबईमध्ये पण बरीच लोकसंख्या आहे, बरेच वाहन आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. का मुंबईचं एवढं टेम्परेचर जात नाही? कोलकाता, चेन्नई, दिल्लीच का वाढलं? का बरं? परत तोच प्रश्न आला, का बरं? साधं सिंपल उत्तर आहे, मुंबईला समुद्र आहे, चेन्नईला समुद्र आहे, तिकडं कोलकात्याला समुद्र आहे, आणि दिल्लीला समुद्रच नाही, लँडलॉक आहे, लांब लांब पर्यंत समुद्र नाही. समुद्र असेल फ्रेश वारा येतो, दमट हवामान असतं, बाष्प असतं, बाष्प असेल तर ते जे काही धुलीकण आहेत ते काय होतात, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत नाही. बरीच कारण आहे त्याच्या पाठी. पण आपल्याला आता ढोबळमानाने एवढं समजून घ्यायचं, म्हणून काय झालं, तिथं रेकॉर्ड ब्रेक गरमी झाली. हेच कारण आहे तिथं, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. साधे सिंपल लॉजिक आहेत. वातावरणावरती ह्याच घटकांचा परिणाम होत असतो. ओके, आता काय काय येतं या वातावरणामध्ये बघा. तापमान आहे सर्वात महत्वाचा, दाब आहे, वायू प्रणाली आहे, आर्द्रता आहे, बाष्पीभवन आहे, पर्जन्यमान आहे, असे विविध हवामानाशी संबंधित घटक यांचा इथं काय करायचा, अभ्यास करायचा आहे. हवेचा दाब कुठं कमी होतो, कुठं वाढतो, हवेच्या दाबाशी निगडीत काय घटना घडतात. आता मध्यंतरी आता खूप वाढायला लागले बघा ते. पण पावसाळा झाला की चक्रीवादळ सुरू होतं. मग आपण काय म्हणतो, हे काय कळतच नाही राव, पावसाळा सुरू आहे की हिवाळा सुरू आहे. मग लगेच आपली क्रिएटिव्हिटी जागे, आपण काय म्हणतो, हिवसाळा सुरू आहे. म्हणजेच काय, पावसाळा प्लस हिवाळा. पण तो पाऊस आला का? काय गोष्टी कारणीभूत होत्या? चक्रीवादळ आलं, बरोबर. चक्रीवादळ काय आलं? काय गोष्टी कारणीभूत आहेत की चक्रीवादळ निर्माण होतं? कशामुळे होतं? मग त्याला काय कारणीभूत ठरतं? काहीच नाही, फक्त एकच गोष्ट आहे, कमी दाबाचं क्षेत्र आणि जास्त दाबाचं क्षेत्र. कमी दाबाचं क्षेत्र कधी निर्माण होतं? अधिक उष्णता वाढली की. जास्त दाबाचं क्षेत्र कधी निर्माण होतं? थंड हवा असली की. ह्या दोघांचं ज्यावेळी सरमिसळ होते त्यावेळी मग काय होतं, हे चक्रीवादळ तयार होतं. मग हे चक्रीवादळाचं सायन्स काय नाही, सायन्स झालं की सांगितलं की आता 2 मिनिटात तर सायन्स सांगितलं. उगाच म्हणायचं सायन्स आहे, टेक्निकल गोष्टी आहेत, हे ते. लक्षात घ्या फक्त कशा घडत जातात ह्या गोष्टी. ओके, आर्द्रता कुठं जास्त आहे? उदाहरण घेऊ आपण एक साधा आपल्या महाराष्ट्राचं. मुंबईला जा, किती आर्द्रता असते, ह्युमिडिटी. नागपूरला जा, किती ह्युमिडिटी आहे. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये तीच ह्युमिडिटी मुंबईला आणि नागपूरला समानच राहते. का बरं? पण इतर काळामध्ये सर्वाधिक ह्युमिडिटी मुंबईला असते, त्यानंतर सर्वात कमी नागपूरला असते. असं का होतं? त्या ह्युमिडिटीचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो घ्या बरं समजून थोडंसं. दाब असेल, हवेचा दाब त्याच्याशी निगडीत आहे, तापमान त्याच्याशीच निगडीत आहे, बाष्पीभवन त्याच्याशीच निगडीत आहे, पर्जन्यमान ह्या सगळ्यांशी निगडीत आहे. ह्या सगळ्यांचा जो काही आउटपुट निघेल तो पर्जन्यमान असेल. पाऊस काही कुठून आभाळातून येतो काय? बाहेरून, म्हणजे आभाळातूनच येतो, पण बाहेरून आणतो का कुठून पाऊस? नाही ना. हे इथलंच तुम्ही पाहिलं असेल बघा, जलचक्र. पाऊस पडतो, नदीतून पाणी समुद्रात जातं, समुद्रातून वाफ होते, ढग बनतात, ढग काय होतात, जमिनीवरती येतात, तिथं पाऊस पडतो, परत तेच होतं, हे होतं, हे सायकल सुरूच आहे, हे माहिती आहे. पण ह्याच्या पाठीमागं आणखीन काय घडतं ते पण समजून घ्यावं लागेल. तेच पाहिजे इथं, त्यापेक्षा वेगळं असं काही नाही. ओके, त्यानंतर पुढे सागरी भूगोल. मस्त, एक नंबर. सागरी भूगोल म्हणजे काही विशेष नाही. ह्या भूगोलासारखा म्हणजे सागरासारखा तर विशेष नाही. किती टक्के पाणी आहे जमिनी पृथ्वीवरती? 71, 72, 79, किती टक्के? 29 का 71 आहे ना, असंच काहीतरी. कमेंट करा बरं. सागरी भूगोल काय पाहिजे यामध्ये? समुद्राचे तापमान, क्षारता आणि घनता यासारखे गुणधर्म अभ्यासले जातात. भरती, ओहोटी पण करा ऍड. सागरी प्रवाह, महासागराच्या लाटा. सागराला पण तापमान असतं. कधी फील केलंय का? गेला असेल ना, गोव्याला गेला असाल, अलिबागला गेला असाल, समुद्राच्या कुठल्या तरी एखाद्या बीचवर जाऊन मस्त एन्जॉय केलं असेल. कसं लागतं पाणी? गरम लागतं का? थोडस उबदार लागतं. गरम म्हणजे काय, उकळलेलं नाही, उबदार लागतं. काय रिझन असेल, कशामुळे हे घडतं? कधी तोंडात पाणी गेलं का? असं कसं लागतं? खारट खारट. मीठ कुठं बनतं? तिथंच बनतं. क्षारता कशी मोजली जाते? सगळ्याच ठिकाणी सारखी आहे का? आपण जातो अरबी समुद्रामध्ये, तिथली क्षारता आणि बंगालच्या उपसागरामध्ये असणारी क्षारता समानच आहे का? मृत सागर म्हणून एक आहे, तिथली क्षारता समानच आहे का? काय फरक आहे त्या मृत सागरामध्ये की जिथं माणूस त्या पाण्यात उडी मारला की तरंगायला लागतो? इथं अरबी समुद्रामध्ये काय होत नाही? केला विचार? माहिती असेल, क्षारता जास्त आहे म्हणून ते तसं होतं.
बरोबर आहे. का मग क्षारता इथली एवढी तिथली तेवढी असं का? परत पण उत्तर माहिती असेल. लँडलॉक आहे, चहूबाजूने जमिनीनं व्यापलेला आहे. त्याच्यामध्ये येणारी जी एकमेव नदी जॉर्डन नदी आहे, तिचं देखील आता काय झालं, खंडीभवन झालं, म्हणजे तिथे धरणं बांधले, त्यामुळे जो पाण्याचा प्रवाह पण बंद झाला. येणाऱ्या 10 वर्षामध्ये डेड सी जो आहे, मृत सागर, तो तिथून जगाच्या ह्याच्यावरून नामशेष किंवा नष्टच होऊन जाईल. ती घटना वेगळी. पण क्षारता कुठून येते? असं म्हणलं जातं की ज्यावेळी पृथ्वीची निर्मिती झाली, या पृथ्वीवरती पाणी आलं, ही महासागरांची निर्मिती झाली, त्यावेळी या महासागरांचं पाणी, जसं आपण आता आपलं पाणी पितो का, गोड पाणी आपण घरामध्ये प्यायला वगैरे वापरतो, अशा पद्धतीचं पाणी होतं. मग काय कारण घडलं की ज्यामुळं हे सागराचं पाणी हे क्षार व्हायला लागलं, खारट व्हायला लागलं? कशामुळं, काय रिझन असेल बरं? कोण सांगू शकतो का? केला का विचार? कशामुळे घडत असेल हे? नद्या आणि बाष्पीभवन, दोनच कारण. नद्या आणि बाष्पीभवन. ज्या ठिकाणी अधिक नद्या येतात, नद्या वाहत येत असताना नद्या काय फक्त पाणी घेऊन येत नाहीत, त्यांच्यामध्ये विविध क्षार मिसळलेले असतात. ते क्षार घेऊन येतात. ते क्षार काय करतात? समुद्रामध्ये देतात. समुद्रामध्ये गेल्यानंतर काय होतं? बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यावर काय होतं? फक्त पाण्याचीच वाफ होते. त्याच्यामध्ये असणारे जे विरघळलेले क्षार आहेत, ते क्षार जाग्यावरती जमीन तसेच राहतात तिथं. याचं उदाहरण तुम्ही घरी एक प्रयोग पण करू शकता, साधा सिंपल प्रयोग. 1 ग्लास पाणी घ्या, 2 चमचे मीठ टाका, मीठ विरघळवा, परत ते पाणी काय करा, पातेल्यात घ्या, पातेल्यामध्ये ते गॅसवर ठेवा, गरम करा, सगळी पाणी वाफ होऊन निघून गेलं, खाली तुमचं 2 चमचे मीठ आहे, ते मीठ तिथंच राहतं. साधं सिंपल लॉजिक आहे. हे वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून या घटना घडत आल्या. त्यामुळे हे क्षारता समुद्र काय झाला? खारट होत गेला. पण आता प्रत्येक ठिकाणी क्षारता समान आहे का? नाही. सरासरी अशी क्षारता सांगितली जाते की 35% क्षारता आहे. पण हे सर्वच ठिकाणी सारखी आहे का? नाही, वेगवेगळी आहे. त्यानंतर पुढे भरती ओहोटी कशाशी निगडीत आहेत? भरती येते, ओहोटी येते. आता आपण इकडे राहतो त्यामुळे आपल्याला माहिती नाही. जर आपला कोण असेल कोकणचा विद्यार्थी तर त्याला माहिती असेल भरती ओहोटी काय येते, दिवसातून किती वेळा भरती येते, किती वेळा ओहोटी येते, 2 भरती मधलं अंतर किती असतं, हे त्याला सगळंच माहिती असणार आहे. आणि या भरतीवरती इम्पॅक्ट करणारे 2 गुरु आहेत. 2 गुरु आहेत जे ह्या भरतीवरती इम्पॅक्ट करतात. एक आहे सूर्य, एक आहे चंद्र. आता परत एक प्रश्न, चंद्राचं वस्तुमान ऍज कम्पेअर टू सूर्य, म्हणजे सूर्य हत्ती, चंद्र मुंगी, जर कंपॅरिझन केलं, पण पृथ्वीवरती सर्वाधिक परिणाम चंद्राचा होतो. असं का बरं? परत प्रश्न. चंद्र जवळ आहे ना, साधं लॉजिक आहे. जरी सूर्य कितीही मोठा राहिला, आहे किती लांब? खूप लांब आहे. हे 3 लाख किलोमीटर वरती, ते 15 कोटी किलोमीटर वरती. त्याचा काय एवढा इम्पॅक्ट होणार आहे? होणार, पण याच्यापेक्षा कमीच होणार. ओके, मग ह्या 2 घटना आहेत, त्याच्यामुळे हे होतं. आणखीन एक कारण आहे परत. हे आता तर 2 म्हणले, परत म्हणतं आणखीन एक कारण आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. कधी ग्लासमध्ये पाणी घेऊन फिरवलंय का? है ना, असं केलं असेल लहानपणी, असं गर फिरवायचं, सांडतच नाही ते पाणी, बरोबर. आताही वेगळा एक प्रयोग करायचा. टोपलं, पातेलं, काय भांडं असेल ना, त्याच्यात पाणी घ्यायचं, गारा हाताने फिरवायचं, बघायचं थोड्या वेळाने काय होतं. ते पाणी असं बाहेर निघायला लागतं, असं, बरोबर ना. मग ते बाहेर पाणी निघतं, मग ते पण भरती ओहोटीला कारणीभूत ठरतं. त्याच्या पाठीमागचं पण परत एक सायन्स आहे. सायन्स म्हणजे काय? तसं सायन्स नाही, ते फॉर्म्युला वगैरे असल्या गोष्टी नाहीत, पण लक्षात घ्या काय काय गोष्टी आहेत. ओके. त्यानंतर महासागरामधल्या लाटा कशामुळे निर्माण होतात माहिती आहे तुम्हाला? लाटा म्हणजे काय? पाणी ते ढकलत नाही, जाय बाबा बाहेर जा, असं काही नसतं. ओके. आता बेसिकली सागराचा अभ्यास करताना हे झाले बरोबरच्या गोष्टी, पण परत आणखीन आपल्याला इथं जायचं. सागर तळ रचना कशा पद्धतीची आहे? सगळीकडे समानच आहे का? 50 फूटवर खोलच आहे, बाकी कुठंच काय नाही जास्त खोल आहे का? नाही. जसं पृथ्वीवरती जमिनीचा भूभाग दिसतो आपल्याला, तशाच पद्धतीची रचना या सागर तळाच्या भूभागामध्ये देखील असलेली आपल्याला पाहायला मिळते. काय काय पाहायला मिळतात आपल्याला इथं? तर इथं आपल्याला सागरी गर्ता पण पाहायला मिळतात, सागरी पर्वत पण पाहायला मिळतात, सागरी पठारं पण पाहायला मिळतात, सागरी खचदऱ्या पण पाहायला मिळतात, सागरी दऱ्या पण पाहायला मिळतात. सर्व भूभाग आपल्याला इथं काय भूरूपे पाहायला मिळतात आपल्याला. मग त्यांचा थोडक्यात अभ्यास करायचा, इन डिटेल मध्ये जायचं. इन डिटेल मध्ये गेलं की ऑप्शनल मध्ये घुसतो. सो इन डिटेल नाही, एक जनरल जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण इथं करून घ्यायचं. त्यानंतर पर्यावरणीय भूगोल, मला असे सांगितलं तसं इंटरलिंक, कनेक्टेड. काय आहे पर्यावरणीय भूगोल? काय दिसतो इथं इमेजमध्ये? काय चाललंय इथं? पोल्युशन, इमिशन्स काहीतरी म्हणतो इथं, लाइटनिंग,
वोल्कॅनोज, वाईल्ड फायर्स, सिटीज, लाईव्हस्टॉक, स्टेशनरी, मोबाईल, एरोप्लेन, कार्स, ट्रक, बसेस, मोटरसायकल. ह्याचा पण परिणाम होतो ना पर्यावरणीय आपल्याला काय आहे भूगोल. मोस्ट ऑफ दी इथं आयोगाचा कल हा असा असतो की सध्याशी चालू घडामोडीमध्ये ज्याशी रिलेटेड असणारा जो काही म्हणजे ज्वलंत मुद्दा आहे त्याच्यावरतीच फोकस असतो. सध्या काय प्रदूषण कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे, हवेचं, पाण्याचं, ओके, हे दोन महत्वाचे आहेत. त्यानंतर मग वेगळे आणखी महत्वाचे प्रदूषण आहेत. काय कारणीभूत आहे याला परत आणखीन एक जोड देऊ शकतो आर्थिक भूगोल. ज्यावेळी आर्थिक क्रिया येतात त्या आर्थिक क्रिया आल्या, तुम्ही एखादा बिझनेस सुरू केला, बिझनेस काय केला तुम्ही समजा खत निर्मिती करताय. खत निर्मिती करत असताना तुम्हाला वेगवेगळे केमिकल्स, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावरती प्रोसेसर करावं लागते. प्रोसेस करता तुम्ही, मग ते प्रोसेस केल्यानंतर काहीतरी वेस्ट मटेरियल निघतं. वेस्ट मटेरियलमध्ये काय आहे, दोन गोष्टी, एक तर हवा प्रदूषण करणारे घटक आणि दुसरं म्हणजे पाणी प्रदूषण करणारे घटक. मग तुम्ही काय करता, हवेचं दिलं सोडून हवेत, पाण्याचं दिलं सोडून नदीत, ओके. तिथून त्याचे दुष्परिणाम परत काय झाले, तुमची आर्थिक प्रगती होते आहे, आर्थिक भूगोलाला तुम्ही हातभार लावताय, पण हे जलप्रदूषण याच्यावरती पण सामाजिक घटक, मानवी भूगोल कनेक्ट आहे त्याच्यावरती. खाली कुठेतरी ती नदी वाहत जाते, तिथं कोणतरी ते पाणी जमीन म्हणजे जमिनीमध्ये पाणी देतं तिथलं उपसून, कोण प्यायला वापरतो, कोण कशासाठी वापरतो, बघा म्हणजे कुठपर्यंत हे लिंक गेलेले आहेत. एक तुमचा आर्थिक उद्योग आहे, त्याचे परिणाम एवढे घडत राहतात, एवढे काही त्याचे म्हणजे परिणाम दिसतात. मग तेच इथं अभ्यासायचं आपल्याला. हवेचं प्रदूषण असेल, दिल्लीचं उदाहरण दिलं, परफेक्ट बसतं इथं. दिल्लीचं उदाहरण बसतं ना परफेक्ट. हवेच्या प्रदूषणामुळे तिथं काय गोष्टी घडतात, कशामुळे हे होतं आहे ना, ओके. पुढे मानवी भूगोल. काय आहे मानवी भूगोलमध्ये, सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावर फोकस करा, लोकसंख्या. लोकसंख्येचे स्वरूप, त्याचे वैशिष्ट्य, जन्मदर, मृत्यूदर, वाढीचा दर इत्यादींचा समावेश आहे. विकसित आणि विकसनशील देशातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये काय आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे. विकसित आणि विकसनशील देशामधले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते, का भारताची लोकसंख्या एवढे वेगाने वाढते, का कॅनडामध्ये, इटलीमध्ये, नॉर्वेमध्ये असं म्हणतात, स्वित्झर्लंडमध्ये, न्यूझीलंडमध्ये ते लोक म्हणतात आइए आइए हमारे देश में आइए, हम इतना पैसा देते हैं, हम इतना ये करते वो करते ते. अट एकच आहे, आमच्या इथंच कायमस्वरूपी वास्तव्य करायचं, अर्धा मुलांना जन्म द्यायचा. खुश होऊ नका, तुम्हाला घेऊन जात नाहीत, तुम्हाला येऊ पण देत नाहीत, काही देत नाहीत, काय नाही, पुढे आहे. नाहीतर म्हणाल चला ना, सरकार पैसा देतंय, घर देतंय, शेत जमीन देतंय, व्यवसाय देतंय, प्लस बायको पण देतंय, सगळ्याच गोष्टी करतंय, या फक्त आमची तर हवा. अशा पॉलिसीज आहेत काही काही देशामध्ये. तुम्ही म्हणाल अरे वा भारीच झाले, कशाला डोकं लढवा, अभ्यास करा, हे करा, जातो आता तिकडे जाऊन सेटल होतो. कॅनडामध्ये पण बोलवतात, हे करतात, जमिनी देतात, 500-500, 600-600 एकर जमिनी देतात कॅनडामध्ये. तर या म्हणतात आमची इथं राहावा. का, लोकसंख्या कमी आहे. मग का भारतामध्ये जास्त आहे, का चीनमध्ये जास्त आहे, का बांगलादेशमध्ये जास्त आहे, का पाकिस्तानमध्ये जास्त आहे, जागतिक लेवलचा विचार करतोय आपण, का, कशामुळं. एकदम माझं माननीय उपमुख्यमंत्री साहेब ते सहज हसत हसत बोलले, पण ऍक्च्युअल मध्ये ते रिझन आहे बरं का. करमणुकीच्या साधनांचा अभाव असणे हे आपल्या इथं लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत असणारा घटक आहे. आता पुढे डिटेलमध्ये आपण पाहणार आहे ते लोकसंख्या वाढीसाठी असणारी कारणं कुठली कुठली आहेत पाहायचं आपल्याला. पुढे नक्की पाहू आपण, त्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. पण ज्यांना समजलं त्यांनी घ्या, मना मे लड्डू फुटा अशा टाईपची भावना करून घ्या. पण आहेत त्या गोष्टी, का असं होतं, कशामुळे हे घडत गेलं. मग याचे परत सामाजिक परिणाम, सामाजिक समस्या, याच्यामुळे उद्भवणारे आणखीन काही परिणाम आहेत, आणखीन काही समस्या आहेत. ह्या विकसनशील देशामध्ये काय जन्मदर आहे, आपल्या इथं काय जन्मदर आहे. आता आणखीन एक उदाहरण मी इथं सांगू शकतो की 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार बिहार, उत्तर प्रदेश हे खूप मागे आहेत आणि बाकीचे राज्य खूप पुढे. त्यामध्ये सर्वात पुढे केरळ आहे. केरळमध्ये का एवढं हे बदल झाला, डिझास्टर, तिथला जन्मदर खूप कमी आहे, तिथलं काय म्हणूया आपण साक्षरता खूप जास्त आहे, तिथला आर्थिक विकास पण खूप झालेला आहे, तिथं बेरोजगारीचं प्रमाण खूप कमी आहे. कशामुळे हे घडतं, का बरं, हेच आपल्याला तिथं पाहायचं. ह्याच गोष्टी आपल्याला शिकत जायचं, ओके. त्यानंतर पुढे वसाहत भूगोल. आता लोकसंख्या तर वाढली, हा मानवी भूगोलाशीच कनेक्ट असणारा पार्ट आहे. लोकसंख्या वाढली,
लोकसंख्या वाढल्यानंतर वस्त्या वाढणार. बघता तुम्ही आता सध्या पुणे मुंबईचे काय हाल आहेत. पुणे मुंबईमध्ये काय सध्या परिस्थिती आहे पाहतोय आपण. अवाढव्य शहरे वाढत चाललेली आहेत. मग ह्या शहरं वाढत असताना काय होतं, शहरं फक्त वाढतात आणि चांगलं खूप सुंदर असं काय होतं असं होत नाही. शहरं वाढत असताना शहरांच्या अनेक समस्या देखील वाढत असतात. त्यामध्ये महत्वाची आहे ते म्हणजे वसाहत, राहण्याची व्यवस्था, घरं, परवडण्याजोगी घरं मिळत नाहीत. मग काय होतं, झोपडपट्ट्याची वाढ होते. झोपडपट्ट्या वाढल्या, झोपडपट्ट्यापासून एकच समस्या निर्माण होत नाही. झोपडपट्ट्यामुळे काय होतं, प्रदूषण होतं, वेगवेगळे रोग पसरायला लागतात, घाणीचं साम्राज्य तयार होतं. पण हेच होतं का, नाही, याच्यापासून गुन्हेगारी वाढायला लागते, वेगवेगळे गुन्हे घडायला लागतात. हे खूप असे परिणाम होत असतात. आणि याच्यामध्ये आयोग काय करतो, सध्या शहरी याच्यावरतीच फोकस आहे आयोगाचा, कारण समस्या तिथंच जास्त आहे. सो आयोग देखील तिथंच फोकस करतो. मग आपला फोकस पण तिथंच असला पाहिजे. ग्रामीण वसाहती आपण पाहणार आहोत, असं नाही की तिथं फोकस आहे म्हणजे तेच नाही, सगळंच करायचं. ग्रामीण वसाहती पण पाहिजेत, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आर्थिक भूगोल, जो आता सांगितला तोच. काय आहे, संसाधने, प्राथमिक, दुय्यम, तृतीय क्षेत्र यासारख्या उपघटकांचा इथं समावेश होतो. संसाधने म्हणजे काय, पहिला ते समजून घ्यायचं. काय येतं संसाधनामध्ये, अशा काही गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्ही तुमचं हे करू शकता, काय म्हणतो आपण त्याला, आर्थिक क्रिया पार पाडू शकता, त्यामधून पुनरुत्पादन मिळवू शकता, तुमचं आर्थिक विकास करू शकता. अशी काय संसाधनं आहेत, काय आहेत बरं, पाणी आहे, खनिज आहेत, त्यानंतर ऊर्जा क्षेत्रात गेलं तर कोळसा आहे, त्यानंतर आपलं काय म्हणतो आपण त्याला, पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे. आपण स्वतः पण आहोत, आपण पण संसाधनच आहोत. आपण म्हणजे काय, आर्थिक क्रिया चालवणारे, हे आर्थिक भूगोलामध्ये इनपुट देणारे आपण पण संसाधनच आहोत. आपण जे शिकतोय, उद्या तुम्ही IAS होणार, IPS होणार, DC होणार, DYSP होणार, आर्थिक क्रियेमध्ये भर पाडणार आहे, तुमची तुम्ही उपजीविका भागवणार आहे. पण मिळणाऱ्या पगारामधून तुम्ही इतर ठिकाणी खर्च करणार आहे. म्हणजे तुम्ही काय, एक आर्थिक उत्पादन निर्माण करणारं संसाधनच आहात, हे लक्षात घ्या. हे सायकल आहे, हे चालत राहतं, कधी बंद नाही पडत हे. पण आपण पण संसाधन आहोत, ते पण लक्षात घ्या. म्हणून गव्हर्नमेंटने मध्ये स्किल्ड वर्कर्स म्हणून एक स्कीम आणली होती. लोकांना काय करायचं, कौशल्य विकास योजना आणली होती. आठवतं का, आठवा बरं थोडंसं काय. ओके. त्यानंतर विविध पायाभूत प्रकल्प, त्यासंबंधी असलेल्या समस्याचे निराकरण यांचे अध्ययन इथं महत्वाचं ठरतं. जे प्रकल्प आहेत, मग प्रकल्प राबवताना, जसं मी आता हासदेव जंगलचं एक उदाहरण दिलं होतं, त्या जंगलाचा आणि तिथल्या खनिजांचा किंवा खाणीचा काय संबंध आहे, मग ते राबवत असताना अडचणी निर्माण होतात. मी तिथंच म्हणालो होतो की इथून काहीतरी मधला मार्ग काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आर्थिक विकास पाहिजे असेल तर तुम्हाला इथलं नैसर्गिक तुमची संपत्ती जी आहे त्याची हानी होणारच आहे. जर आर्थिक विकास नको असेल तर मग तुमचं नैसर्गिक साधन संपत्ती आहे तशी राहणार आहे. मग करायचं काय, इकडं आड तिकडे विहीर, याच्यामधून मधला मार्ग कशा पद्धतीने काढायचा ते सोल्युशन पण पाहायचं आपल्याला. प्राथमिक उद्योग, द्वितीय उद्योग, त्यानंतर तृतीय उद्योग, हे म्हणजे तृतीय, हे असे जे काही आपले क्षेत्र आहेत, या क्षेत्रांचा देखील आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. प्राथमिक मध्ये काय येतं, बरोबर आहे, शेती येतं, पशुपालन येतं, दुग्ध व्यवसाय, त्यानंतर वराह पालन आहे, शेळी पालन आहे. हे जे काही प्राथमिक ग्राउंड लेवलला जी कामं चालतात ते प्राथमिक. यांच्यावरती प्रोसेस करणारे उद्योगधंदे द्वितीय. या द्वितीय उद्योगधंद्यांना जे काही सर्व्हिस प्रोव्हाइडर करतात, सर्व्हिस देतात, मध्ये सॉफ्टवेअरचे असेल, वाहनांचे असेल, किंवा इतर काही, कुणाला बिलबुक पाहिजे, कुणाला हे पाहिजे, कुणाला पिशव्या पाहिजे, कुणाला पॅकिंग मटेरियल पाहिजे, हे सर्व्हिस इंडस्ट्री. मग हे इथून कमवणारी परत हॉटेलमध्ये पण जाऊन खातात, ती पण सर्व्हिस इंडस्ट्री. आलेला पैसा कुठेतरी युटिलाइज केला पाहिजे ना हॉटेलमध्ये, हे सर्व्हिस इंडस्ट्री. याच्या पलीकडे पण दोन आहेत आणखी, त्याचा इथं समावेश नाही, पण पुढे आपण पाहणार आहोत. बुद्धिजीवी आपल्यासारखे, फक्त बुद्धीने काम करणार, कुठं हात नाही लावणार, हात मातीत घालणार नाही, पण बुद्धिजीवी. ओके. आणखीन ह्याच्या पलीकडे काय आहे आणखीन एक, ते पण पाहूया पुढे. ओके. आता पुढे विषयाची तयारी 5 भागामध्ये विभागली जाते. कशामध्ये, पहिला आहे अभ्यासक्रम, दुसरा आहे PYQ विश्लेषण, त्यानंतर विषयाचा अभ्यास, विषयाचे मूल्यांकन आणि दिलेल्या अभिप्रायावरती काम करणे. आता स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिला अभ्यासक्रम. भूगोलाचा अभ्यास करतोय म्हणजे एक्झॅक्टली काय काय अभ्यास करायचं हे माहिती असणं गरजेचं असतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर तुम्ही जगाचा भूगोल करत असाल तर खूप आहे हो, पण किती करायचं आहे, कुठपर्यंत करायचं आहे ते पण माहिती असणं गरजेचं. सो ब्रेक असला पाहिजे, म्हणून अभ्यासक्रम सोबत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर परत एक ट्रेंड लाईन सांगितली होती तुम्हाला, आपण जिथं वेटेज पाहिलं तिथंच PYQ विश्लेषण.
कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत, चालू घडामोडीशी निगडीत असणारे किती प्रश्न विचारले जात आहेत, कोणत्या घटकांना अधिक महत्व दिलेलं आहे, कोणत्या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. थोडंसं स्मार्ट स्टडी म्हणूया आपण याला. तो स्मार्ट स्टडी पण करणं खूप गरजेचं आहे. ओके. त्यानंतर विषयाचा अभ्यास हे केलं, हे आहे, हे केल्यानंतर याचं जे फायनल आउटपुट आहे ते म्हणजे हे. तुम्हाला माहिती आहे अभ्यासक्रम काय आहे, ट्रेंड लाईन पण माहिती आहे काय आहे. मग आता काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे त्याच पद्धतीने. मग पुढे येतं आन्सर रायटिंग. कशा पद्धतीने तुम्ही विषय तो मांडताय, कसं तुम्हाला समजलेला आहे, मग तुम्ही उत्तर लिहिताय, उत्तरावरती मग फीडबॅक मिळतात. त्या फीडबॅक वरती दिलेला जो काही अभिप्राय आहे किंवा त्याला फीडबॅक म्हणूया आपण, त्या फीडबॅक वरती मग परत काम करायचं. कारण शेवटी कसं आहे माहितीये का, कुणी परफेक्ट नाहीये, बरोबर आहे. आपण स्टेप बाय स्टेप परफेक्ट होण्याकडे जातोय. पहिला ठेस लागते मगच चालायला लागतं. सायकलीवरून पहिला पडतो मगच सायकल चालवायला शिकतो. गाडी कुठे तर नेऊन ठोकतो मगच गाडी चालवायला शिकतो, बरोबर आहे. लगेच ज्याला येत नाही ते जाईल कुठं गाडी घेऊन ठोकल, तसं काय करू नका. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा. यामध्ये वेगळं असं काहीच नाही. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो संदर्भ साहित्याचा. काय काय संदर्भ साहित्य पाहिजे, तर यामध्ये पहिलं बेसिक सुरुवात होते. पहिलं नमनं स्टेट बोर्डची पुस्तकं 6वी पासून 12वी पर्यंत वाचायची म्हणजे वाचायचीच, नाहीतर डायरेक्ट चाल रेफरन्स बुकला. मग ते काय होतं, लांब उडी मारली पॅन्ट फाटते, बरोबर ना. म्हणून तसं करायचं नाही. पहिला सुरुवात स्टेट बोर्ड पासून. त्याच्यानंतर आता काय माहितीये, लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप. हे म्हणजे ना अगदी बेसिक आहे. ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स थोडस एनसीआरटी पण वाचायचे. आता एनसीआरटी इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात. टेन्शन येतं. इंग्लिश म्हणलं की पहिलाच घाम फुटायला लागतो. का रे बापरे, कसं करायचं, काही टेन्शन नका घेऊ. फाउंडेशन मध्ये आपण सगळं ते मराठीमध्ये केलेलं आहे, त्यामुळं बिंदास राहायचं. ओके. पण एनसीआरटी पण करायचं म्हणजे करायचं. देन त्यानंतर जायचं रेफरन्स बुककडे. रेफरन्स बुक मध्ये पण पहिला रेफरन्स असला पाहिजे तो म्हणजे पर्यावरण व भूगोल, सौदी सरांचं पुस्तक, पर्यावरण व भूगोल. ओके. त्यानंतर भारताचा भूगोल, माजिद हुसेन सरांचं पुस्तक. त्यानंतर आणखीन एक रेफरन्स बुक म्हणजे सर्टिफिकेट ऑफ फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी, जीसी लिऑंग, हे एक पुस्तक. हे 5 पुस्तकं आपले रेफरन्स बुक म्हणून असणार आहेत. लिमिटेड सोर्स ठेवा, कुठंही फापड बसायला करत जाऊ नका. एकच परफेक्ट आणि काय म्हणतो स्टँडर्ड रेफरन्स घ्या आणि त्यावरतीच काम करा. इतर वाचायची काही गरज नाही. हे इथले काय म्हणतो आपण, जसे आपले काही धर्मग्रंथ असतात ना, तसे हे धर्मग्रंथ. सौदी सरांना तर पर्यायच नाहीये. माजिद हुसेन सरांचं सेम तसंच आहे. सो हे आपल्यासाठी पहिले महत्वाचे आपले रेफरन्स बुक असणार आहे. यावरूनच आपला सगळा अभ्यास इथं कव्हर होतो. याला आणखीन थोडासा टच द्यायचा, इतर संदर्भामध्ये आपण ते पाहतोय. आणखीन करंटचा टच असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्याचा विचार केला तर योजना व कुरुक्षेत्र मासिक, मंथली मासिक येतात, ते मॅगझिन येतात, ते वाचा. ते मराठीमध्ये पण अवेलेबल, हिंदी पण आणि इंग्लिश. जो तुम्हाला प्रेफरेबल लँग्वेज असेल ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे मॅगझिन कुठे मिळत असेल तर बघा, डाऊन टू अर्थ मॅगझिन एक आहे. नाही मिळालं हरकत नाही, मी खाटच मारून ठेवतो. मिळालं वापरा, नाही मिळालं सोडून द्या विषय. हा. त्यानंतर महत्वाचा IMP, सगळ्यात महत्वाचा द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस. द हिंदूची लँग्वेज जड वाटत असेल तर मग इंडियन एक्सप्रेस वाचा. इंडियन एक्सप्रेस पण जरा थोडस हे वाटत असेल तर मराठीमध्ये मग त्याला आणखीन ऍडिशन करू शकता, लोकसत्ता. आणि आणखीन एक नोट डाऊन करून घ्या, रविवारच्या जे काही मटा, महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ, या 2 न्यूजपेपरचे जे रविवारचे पुरवणे असतात ते पुरवणे पण वाचत चला. फक्त भूगोलच म्हणून नाही तर इतर विषयांसाठी देखील ते मदत करतं आपल्याला. सो तेही तिथं लक्षात घ्या. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो भाग आहे आणखीन एक IMP पार्ट म्हणजे ॲटलास. ब्लॅक स्वॉनचा भेटला ठीक आहे, नाही मिळाला ऑक्सफर्ड बेस्ट आहे, ऑक्सफर्ड पण घ्या, तोही खूप चांगला आहे. भारत जग हे तिथं कव्हर करता आलं पाहिजे, एवढीच माफक अशी अपेक्षा आहे. आणि ही पूर्ण करणारच फक्त काय करा, ॲटलास घ्या. ओके. तर हे होतं अशा पद्धतीने आपल्या भूगोल या विषयाची ओळख, त्याच्याशी निगडीत सर्व गोष्टी. ओके. चलो, तर इथं थांबूया आपण. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.